लातूर जिल्हा परिषदेमध्ये आज सभापतींच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत। प्रमुख जे 4 सभापती आहेत त्यांची आज निवड करण्यात आलेली आहे। भाजप आणि राष्ट्रवादी जे आहे ते जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये आहे, मात्र काँग्रेस देखील मोठ्या ताकदीनं इथे संख्येमध्ये आहे। आणि आज जर आपण लक्षात घेतलं तर काँग्रेसनं सभापती पदासाठी देखील जे काय नामनिर्देशन केलेलं होतं ते वापस घेतलेलं आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आपल्यासोबत आहेत। आज सभापती पदासाठी काँग्रेसनं जी काय अर्ज केलेले होते ते माघार घेतलेले आहेत। आम्ही पक्षाच्या वतीनं समाज कल्याण सभापतीपदासाठी मुकेश भालेराव, विषय समिती क्रमांक 1 साठी तानाजी जाधव, समिती 2 साठी दत्ता टेंकाळे आणि महिला बालकल्याणसाठी योगिताताई जाधव असे 4 अर्ज दाखल केलेले होते। परंतु आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी या जिल्हा परिषदेला एक चांगली शिस्त आणि सर्वांनी मिळून लोकांसाठी काम करायची एक परंपरा इथं निर्माण केलेली आहे। आणि त्यानुसार आज आदरणीय अमित देशमुख साहेबांनी सर्व पक्षाच्या वरिष्ठाची चर्चा होऊन त्यांच्या सूचनेनुसार आम्ही असं ठरवलं आहे की राजकारण निवडणुकीपुरतं झालं, आता 18 पगड जाती धर्मातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या विकासासाठी वादविवाद नकोत म्हणून आम्ही आज आमचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी सदस्यांना दिलेल्या आहेत आणि बिनविरोध सभापती होण्याची संधी आम्ही सत्ताधाऱ्यांना दिलेली आहे। हे सकारात्मक पाऊल विकासासाठीचं आमचं आहे। सत्ताधाऱ्यांनी याची समजदारी घेऊन येणाऱ्या काळात मिळून जिल्ह्याचा विकास करावा। म्हणजे एक प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीने जे काही सभापती पदाचे उमेदवार दिले आहेत किंवा सभापती दिले आहेत त्याला पाठिंबाच काँग्रेसने दिलेला आहे। पाठिंबा म्हणण्यापेक्षा हा धोरणात्मक विषय आहे आणि आम्ही आमच्या धोरणानुसार विकासाला प्राधान्य देण्यासाठी आमच्या सदस्यांना स्वतःचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।